कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी माझे PhDचे सर आहेत पठारे सर. ते म्हणले की आता तुम्ही क्लासला येऊ नका, PhDचा क्लास बंद करा. का? 3-4 दिवस सलग सुट्ट्या पडल्या ना क्लासला म्हणून. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या PhDच्या क्लासचं शेड्यूल ठीक करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त व्हा. अगं पण तू फोन लाव तर खरं. नाही नको. हाय का आता मी काय म्हणू राहिली, तू लाव बरं फोन, पहिले लाव. अगं नी ते म्हणलेत ना ते फोन करणार आहेत म्हणून, मग कशाला उगाच. अगं पण तरी बी खात्री करून घ्यायला नको का? ते काही नाही, तू लाव फोन. नाही नी नको. अगं हे बघ, मी फोन केला, त्यांना असं वाटलं की माझा त्यांच्यावर विश्वासच नाहीये तर. अगं पण तरी पप्पी काय सुरू आहे? काका तुम्हीच सांगा बरं हिला समजून. अरे काही नाही काका, एवढं काही नाही. ते हे म्हणलेत की ते त्यांच्या प्रिन्सिपल सरांशी बोलणार आहेत PhDच्या सरांबद्दल. ती कोणती? हाय का असं काय करू राहिले काका, यांचे ते. अच्छा परागराव आहे. बर परागराव बोलणार होते PhD वाल्या सरांना. नाही परागराव त्यांच्या प्रिन्सिपलशी बोलणार आहे आणि मग त्यांचे प्रिन्सिपल यांच्या पठारे सरांशी बोलणार. असं आहे. अरे पण ते पठारे सर त्यांचं म्हणणं ऐकून घेतील नाही घेतील काहीच नाही माहिती बाबा. काय बापे सारखी पॉझिटिव्ह बोलते तू, आज काय अशी निगेटिव्ह बोल राहिली? हो ना तर होईल का? काहीतरी तर होईलच की. काहीतरी तरी होईलच, उगाच काहीतरीच नको व्हायला बाबा. 1 मिनिट प्रांजल, बाजूला हो तू. तर मी जे काय बोलणार आहे ते लक्ष देऊ नये का? हा काय कुकर? साधा कुकर नाही, प्रेशर कुकर आहे. आता मी 1 ते 5 म्हणायच्या आधी जर प्रेशर कुकरची शिट्टी वाजली तर प्रेशर आउट, म्हणजे तुझं काम 100% होणार. गप्पे, उगा काय पण बोलतो का रे तू? ऐकू राहिले म्हणून काय पण बोलतोय. खरं सांग तुम्ही. काय काका किती घाबरले मी. अगं घाबरू नको, लहानपणापासून असंच गंडवतो तो आम्हाला. मला काय माहित नाही का? अगं नाही, खरंय असंच असतंय. तू आर्या पिक्चर पाहिला नाही का? हा, आर्या पिक्चर मधला हिरो तो कॉफी पिऊन त्या ग्लास मध्ये असे खडे मारून बघतो. हा तसंच पप्पीचं भविष्य आपण आता प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये बघणार. 1 ते 5 म्हणेपर्यंत शिट्टी वाजली पाहिजे आणि वेळ सुरू होतीये आत्ता. 1
काका असलं काही नसतं हे काय पण काय बोलू राहिला. चल चल भविष्याची वेळ. 2. अरे काका अंधश्रद्धा असते ती. अरे मी पीएचडी करून राहिले, तू काय पण बोलतोय, कळतंय का तुला? गप. 3. पण माझा विश्वासच नाही ना, मी कशाला ऐकूय? मी बघू पण नाही राहिले. हे बघ ही चालली, मी गेले का मी? 4. त्यांनी तू पाणी टाकलंय ना ग कुकर मध्ये? भरपूर घातलंय ग. अगं जास्त कशाला घातलं? म्हणून नाही उरायली शिट्टी. होईल ना थांब ना थांब. 4.5. काका तू तू अरे 10 तरी म्हणायचं होतंस. 4.45. पण मी किती घाबरली होती लक्ष्मी काका. पप्पे अगं असं काही नसतं. हे प्रेशर कुकरच्या शिट्टीवर आणि खडे मारण्यावर भविष्य असतं व्हय. तुझ्या चेहऱ्यावर हसू या म्हणून हे केलं. काय पण काय काका, पण शिट्टी झाली नसती तर? एक तर तुम्हाला माहितीये आम्हाला रडू किती जवळ येते. मग परागराव कशासाठी आहेत? परागराव करतील की सगळे व्यवस्थित. हा पप्पी तुलाही विचार करते बघ. विचार करू नको. हा चांगलं होणार आहे सगळं. पप्पी तुला एक सांगू का? ज्या माणसात हिंमत असते ना, देव त्यालाच चांगला माणूस म्हणून निवडते. हा मला खात्री आहे. खात्री येत नाही तर गॅरंटी आहे मला. तू लय मोठी होणार आहे पप्पी. किती भाग्य या खापर तोंडीच. लगेच फोन पण आला. हे फोनला कशाला हात लावला? मी लावतो तुझ्या फोनला हात. फोनला मी हात नव्हते लावत, तुझा फोन वाजत होता ना म्हणून घेतला होता. तर पाहिलंय मी कोणाचा फोन येते. पाहिलं तर मग मग काय, मग उचल ना. उचलीन नाही तर फोन फेकून देईन. तुला काय करायचं? नाही फेकून, मला कुठे काय करायचंय. हॅलो. तू पोचतोयस ना? हा बस निघू राहिलो आता. निघू राहिलो म्हणजे घरातून निघाला नाहीस तू अजून? हा ग आंघोळ करायची राहिली होती. राहिलीये ना? 100% खात्री होती मला. अरे परत कधीतरी वेळेवर येत जा यार, मी घरातनं निघालीये जस्ट. हा येतो. बरं ऐक ना, काय? तू मला 10 मिनिटात फ्री करशील ना? अगं काही नाही, आमच्या प्रिन्सिपल सरांना भेटायला जायचंय. सरांना? सरांना नसतं रे, सरांना असतं. माझ्या मागे बोल, सरांना. तेच तर बोललो मी सरांना. बरं ठीक आहे, तू काय करतोयस यार? लवकर निघ ना, मला तुला एक गुड न्यूज सांगायची. मी खूप एक्साइटेड आहे. बरं तू एक साईडलाच थांब, मी येतो. काय? जो बरं लवकर ये. बाय. हा तिला जोकच कळत नाही माझी. बापरे. मुन्या कुठे जाऊ राहिला? काम आहे, अर्जंट काम आहे. अरे तुझे दादा बोलून राहिलेत, अर्जंट म्हणतात ते पण. आलो. चाल ये बर पटकन. काय दादा? बस जरा. दादा मला जरा बाहेर जायचंय, मी जाऊ का? हे तुझ्याच कामाचं आहे, बस. दादा खरंच चालतंय, बस. हे घे, खाऊन घे. तर अगं खायच. हे पाय आता दिलं ना, आता खाऊन घे, नाट नको लावू. खातो येतो.
दादा खरंच अर्जंट काम आहे, आपण आल्यावर बोलू. हा? जाऊ दे त्यांना. परागराव जा तुम्ही. आपण काय रिकामटेकडे जात नाही इथं. बोला. आणि मुन्याची आत्या, अरे काय नाश्ता करत बसले का तुम्ही आतमध्ये? आम्हालाही घाई आहे, आटपा लवकर. अरे लीला यादी होत आली ना आता. हा बरं, आता ते साखरपुड्याच्या तारखेचं काय ठरवायचं? 19 ठरवायची का 23? 19 किंवा 23 ला आपण काय कपड्याची ऑर्डर नाही दिली ना? बघ बरं जरा. लगेच बघतो. 19 ला काही नाही आणि 23 पण मोकळी. दोन्ही तारखेला काही नाही. हा मग काय जमलं, मग काय अडचण नाहीच कोणाची. बरं हे पुष्पीला कळवायला पाहिजे, पण तिला काय कळवायचं? ह्या घरच्या फोनची रिंग जरी वाजली तिकडं तर ती बोलायला इथं येते. हसायला काय झालं रे तुम्हाला? वानिकीने ते लेकरू येते माझं उगा आपलं. होय नाही, मी कशामुळे विचारलं? पुष्पीचं नाही रे, दीपकरावला टाइम आहे का नाही, त्यांना सुट्ट्या मिळतात का नाही म्हणून म्हणलं रे. बाकी काय काय काळजी नका करू आपण. त्यांच्या ऑफिस मधल्या चपराशापासून ते साहेबापर्यंत सगळे ओळखीचे आपले. करू मॅनेज आपण. लय ओळखी पाळखी काढल्या इकडं. तुमच्याकडून शिकलो ना आपण. माझ्याकडे काय शिकता, काहीतरी आपलं. मग आता कोणाची काय अडचण नसनच ना, आणि कोणाची काय अडचण असन तरी बी 2 मिनिटं शांत बसा. वहिनी लोणचं आहे का? हो वाढलंय की. नाही सीताफळाचं लोणचं आहे का? नाही, तुमची चर्चा ऐकायची नाही मला, पण लग्नाची तारीख ठरली तर निदान सांगा. काय भाऊजी? म्हणण्या तारखांचं काय करायचं? कसल्या? कसल्या? हे बाय, आपण आधी पोरगी पाहिली, फायनल केली, मग बैठक केली, लग्न फायनल केलं. आता काय सांग? लग्न? अबे लग्न कुठं? साखरपुडा विसरला का? लग्न म्हणे. नाही मला माहित आहे ना मामा, साखरपुडा. ते तुम्ही लग्न म्हणले ना म्हणून लग्न निघालं तोंडातून. दादा घ्या कुठली पण तारीख, करू साखरपुडा. कुठली पण कसं काय? आता त्यांनी 2 तारखा सुचवल्यात. आता 2 तारखेला 2 साखरपुडे करायचे का तुझे? नाही दादा, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की मी 2 तारखेला आहे, म्हणजे फ्री आहे. तुम्ही कुठली पण एक तारीख ठरवा, मी त्या दिवशी सुट्टी टाकतो. 2 तारखा मोकळ्यात म्हणल्यावर एक फायनल करून टाकू, काहीच प्रॉब्लेम नाही, आहे का नाही? 19 ला मला जरा काम आहे. आपण असं करू, 23 फायनल करू. ओके चालेल ना, काय हरकत नाही. मग 23 ठरली, फायनल 23. ओके ठीक आहे, मी येतो 23. काय रे, काय प्रॉब्लेम आहे का? नाही एवढा घाईने उठून चालला? नाही प्रॉब्लेम काय, जरा काम आहे, येतो. अरे हात तर धुवून जाय. कामं वाढली पोराची, कामं वाढली. मग पप्पे मधुबाई काय बोलू राहिले? नाही काही नाही. काही नाही. ते आप्पा हे ते भेटले तिथं, ते आलते ना. ओहो ते का ते पपे. दादा गप ना, आप्पा सांगा. बसा रे, कमून चिडून राहिली तिला? साखरपुडा ठरला ना तिचा, मग परागरावाला नावाला हाक मारता येईल का आता? तेच म्हणेल ना. आप्पा बरं ते जाऊ दे. बरं काय म्हणून राहिले तुझे ते?
तुझे परागराव. आप्पा ते काय म्हणले का ते त्यांच्या प्रिन्सिपल सरांना सांगणार आहेत पठारे सरांशी बोलायला PhD बद्दल. मग मीच केलं ती. वा वा वा, काय सांगू राहिलो तुम्ही? जमला का नाही? हा, मी म्हणलो होतो ना तुला मधुबाईकडे गेले की सगळं नीट होणार. हा, झालं ना तुझ्या मनासारखं. चला आता अभ्यासाला लागायचं. हा, हे तारखेचं कसं करायचं मग? तारीख 19 ठरवायची का 23 साखरपुड्याची? तुम्ही सांगा ना कोणती ठरवायची, 19 का 23? ठरवायचं काय, त्या जी जवळची ती ठरवून टाका. मग 19 फिक्सच करून टाकू ना. ठरली का मग? जमलं मग. होय पप्पे, मग 19ला पप्पीला काय अडचण नसन तर साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करा. होय, हा, आणि एकदा सगळेजण विचार करून ठेवा कोणाला काय पाहिजे काय नाही. होय, आत्ता तरी मला माझी PhDच हवी आहे. पर्या काल काय मज्जा आली माहितीये तुला? आई शपथ, म्हणजे नगरमध्ये इतका सुंदर प्रतिसाद असेल एक्झिबिशनला मला खरंच माहिती नव्हतं. काय गर्दी होती माहितीये यार, नगरमध्ये ट्रेंड आहे बॉस. हा मग तुला काय वाटलं? नगर म्हणजे काही खेळ नाही राहिलाय आता. अरे ते माहितीये रे मला. पर्या ऐक ना, मला ना तुझी मदत हवी आहे. कशाबद्दल? ओके, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. मला फॅशन बुटीक उघडायचंय. कशी वाटली आयडिया? नाही म्हणजे वाईट नाही तशी, ऍक्च्युली भारी आहे, चांगली आहे. हो ना? हा, अरे पण फॅशन आणि बुटीकचा काय संबंध? अरे पण ते जाऊ द्या, हे बुटीक म्हणजे काय? हा, डोक्याची पार मंडई झाली माझ्या. अरे बुटीक म्हणजे फॅशन डिझायनर, ऐकलंय? हा. हा, त्यांचं एक छोटंसं दुकान असतं. तिथे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे कापड असते. मग ते लोक काय करतात, तिथेच माप घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे शिवून देतात. कळतंय? मग सरळ सांग ना, लेडीज टेलरचं दुकान टाकायचं म्हणून. अरे तसं नसतं ते. राहू दे ना पर्या, हा तर नाही. असो, बरं ऐक पर्या, मी ह्याच्या बाबतीत खूप सिरियस आहे. हा, आणि मला तुझ्या मदतीची गरज लागणार आहे. ओके? आणि तुम्ही दोघं, हा, तुमच्या मदतीची सुद्धा गरज लागणार आहे मला. हा, मी ज्यावेळी फोन करेन त्यावेळी मदतीला यायचं, कळलं? मी काय म्हणतो, मी निघू का? मला प्रिन्सिपलला भेटायचं अर्जंट. हा, चला, बाय 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 बाय. सर फिटी जॉईन केली काय? काढू का तुझी पिटी? चल. सर मैं कमी सर. सर काही काम होतं का सरांकडे? नाही नाही, चोर पोलीस खेळू राहिलो. खेळा मग खेळा. सर आत्ताच बाहेर गेले. खेळा खेळा, तुम्ही खेळा. बाहेर? सानप सर. सर सर काय निकम सर, तुमची वाट बघू बघू निघू राहिलो तुम्ही आता. हा, मला वाटलं तुम्ही येतच नाही. अहो अर्जंट मीटिंग आहे माझी म्हणून जायला हवं. हा चला सर प्लीज प्लीज सर. बर बोला. सर माझ्या होणाऱ्या मिसेस PhD करू राहिले. बर. आणि पठारे सर आहेत ना सर, हे त्यांची गाईड आहेत. पठारे सर त्यांना क्लासला नाही बसू देऊ राहिले सर.
म्हणून मला वाटलं सर की तुम्ही बोलले तर जरा म्हणजे तुमचं ऐकून घेतील ना सर ते, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. पूर्वानी म्हणजे होणाऱ्या मिसेसनी त्यांना लेटर पण दिलाय सर, पण ते काही ऐकूच नाही राहिले. मी बोलतो पठारे सरांशी, पण मला सविस्तर सांगा नक्की काय झालंय. पठारे सर तुमच्या होणाऱ्या बायकोला क्लासेसला बसू देत नाहीयेत, म्हणजे नक्की काहीतरी कारण असणार. कारण पठारे सर म्हणजे एकदम काटेकोर तत्वनिष्ठ माणूस. आता शेंडा बुडका माहित नसताना मी बोलायला लागलो ना तर मलाही सुनलशा राहणार नाही. सर आता सविस्तर कारण मला नाही माहिती सर, म्हणजे नेमकं काय झालं ते. बरं बरं, तुम्ही एक काम करा निकम सर, तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला बोलवा. आपण त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलू की नेमकं काय कारण आहे की पठारे सर घेत नाहीत क्लासमध्ये. हा, आणि एकदा का कारण समजलं ना तर मी बोलतो पठारे सरांशी. सर चालेल सर, थँक्यू. हा, यू वेलकम सर. गुड डे सर. विश यू द सेम.